मनोजदादा जरांगे पाटील यांच्याबद्दल आम्हाला आदर, गैरसमज दूर करून वस्तुस्थितीची खात्री करावी. डॉक्टर संजयराव तायडे पाटील, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते. मनोजदादा जरांगे पाटील यांचा आम्ही नेहमीच आदर केला असून मराठा समाजाला दिशा देणारे ते मोठे नेतृत्व आहेत. मात्र कोणाकडूनही मिळालेल्या अपुऱ्या अथवा चुकीच्या माहितीच्या आधारे गैरसमज करून घेण्याऐवजी संबंधित घटनेची वस्तुस्थिती जाणून घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर सेनेचे राज्य उपाध्यक्ष डॉक्टर संजयराव तायडे पाटील यांनी केले आहे. डॉक्टर तायडे पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले की ज्या बैठकीबाबत माननीय नामदार एकनाथराव शिंदे यांच्या सांगण्यावरून मनोजदादा जरांगे पाटील यांच्या विरोधात बैठक घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला, त्या बैठकीचा एकनाथराव शिंदे यांच्याशी कोणताही संबंध नव्हता. संबंधित दिवशी रविवारी असल्याने शाळा व महाविद्यालयांना सुट्टी होती. शहरात गेल्या सुमारे 30 वर्षापासून मराठा समाजासाठी काम करणाऱ्या काही जुन्या सहकाऱ्यांची बैठक जवळच्या शिवछत्रपती कॉलेजच्या सभागृहात नियोजित होती. मात्र तेथे दुसरा कार्यक्रम असल्यामुळे जागा उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या शाळेची जागा 1-2 तास चर्चेसाठी उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली. बैठकीतील अनेक जण संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक असल्यामुळे त्यांची विनंती मान्य करण्यात आली. यामागे कोणताही राजकीय हेतू किंवा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या विरोधातील भूमिका नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण घटनाक्रमात एकनाथराव शिंदे साहेबांचा संबंध कुठेही येत नाही. त्यामुळे दादांनी कोणत्याही माहितीची शहानिशा करूनच त्यावर विश्वास ठेवावा, असे डॉक्टर तायडे पाटील यांनी म्हटले. डॉक्टर पाटील, कशावर काय म्हणणं आहे ते आम्हाला सांगा. मी डॉक्टर संजयराव तायडे पाटील, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर सेना. आदरणीय शिंदे साहेबांच्या विरोधात जे वक्तव्य 2 दिवसापूर्वी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी केले, त्या संदर्भामध्ये खुलासा करण्यासाठी मी आपल्या समोर इथे बसलेलो आहे. आदरणीय मनोजदादा जरांगे यांचा आम्ही नेहमी आदर करत आलो. ते मराठा समाजाचे एक उत्तुंग नेतृत्व आहे. परंतु आदरणीय माननीय नामदार शिंदे साहेबांच्या विरोधात बोलताना त्यांनी थोडासा अभ्यास करणं अपेक्षित होतं. खरं तर ज्या कारणास्तव त्यांनी आरोप केले शिंदे साहेबांवर, तिथे शिंदे साहेबांचा दुरान्वयी कुठलाही संबंध नाही. ज्या दिवशी ती मीटिंग झाली त्याला 1 महिना होऊन गेला. 1 महिन्यापूर्वी यंत्रीच्या शिवछत्रपती कॉलेजमध्ये ती मीटिंग होती आणि गेल्या 25 वर्षापासून मराठा चळवळीमध्ये काम करत असलेले आमचे जुने सहकारी हे सगळे त्या मीटिंग मध्ये होते. ती मीटिंग कधीही जरांगे पाटलांच्या विरोधात नव्हती. ती मीटिंग फक्त आपल्याला आरक्षण कुठल्याही मार्गाने मिळू शकतं त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी ते घेणार होते, अशी कल्पना आयोजकांनी दिली. आणि शिवछत्रपती कॉलेजला त्या दिवशी कुठला तरी वेगळा कार्यक्रम, म्हणजे कॉलेजचाच वेगळा कार्यक्रम असल्यामुळं तिथे ती मीटिंग होऊ शकली नाही. म्हणून 5 मिनिटाच्या अंतरावर मग कुठला तरी जागा त्यांना अपेक्षित होती, हॉल अपेक्षित होता. त्या दिवशी रविवार होता, मुलांना शाळेला सुट्टी होती आणि त्यामध्ये काही पालक सुद्धा या शाळेचे त्या मीटिंग मध्ये सहभागी होते. त्यामुळं नकार देता आला नाही आणि ती मीटिंग इथे झाली. वास्तविकता ती मीटिंग झाल्याच्या नंतर या मीटिंग बद्दल आदरणीय माननीय नामदार शिंदे साहेबांना कुठल्याही प्रकारची कल्पना नाही किंवा आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी कोणालाही असा काही फोन केलेला नाही आणि किंबहुना आम्हालाच काय ते नेतृत्वच असं आहे की ते कोणाला फोन करून सांगणार देखील नाही, कोणाला असं छोट्या छोट्या गोष्टी ते करणार पण नाही. आणि म्हणून या सगळ्या घटनाक्रमामध्ये शिंदे साहेबांचा दुरान्वयी कुठं संबंध नसताना आदरणीय मनोजदादा जरांगे साहेबांनी जे काय वक्तव्य केलं की शिंदे साहेब तुम्हीच ही मीटिंग घ्यायला लावली आणि तुम्ही माझ्या विरोधात मीटिंगा घेता. दादा, आम्ही तुमचा फार आदर करतो. माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे, दादा थोडा अभ्यास करा आणि ज्या लोकांनी तुम्हाला ही चुकीची माहिती दिली त्या लोकांची शहानिशा करा. आम्ही आपला नेहमी आदर करत आलो. आपल्या आंदोलनाचा आदर करून मुख्यमंत्री असताना माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेबांनी अतिशय आपल्या खांद्याला खांदा लावून मेहनत घेतली मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपणा सिद्ध करण्यासाठी
महाराष्ट्र राज्य मागास आयोगामार्फत सुनील सुकरे यांच्या आयोगाच्या माध्यमातून मोठ्या व्यापक प्रमाणामध्ये समाजामध्ये सादर केलेला अहवाल जो आहे तो शिंदे साहेबांनी स्वीकारला आणि 20 फेब्रुवारी 2024 रोजी आदरणीय शिंदे साहेबांनी आतापर्यंत कधीही नव्हती गोष्ट घडली म्हणजे एक विशेष अधिवेशन बोलवलं आणि त्या विशेष अधिवेशनामध्ये कायद्याच्या चौकटीत टिकणारं 10% आरक्षण मराठा समाजाला दिलं आणि हे 10% आरक्षण दोन्ही सभागृहामध्ये एकमताने शिंदे साहेबांनी मंजूर करून घेतलं. मोठं काम शिंदे साहेबांनी मराठा समाजासाठी केलं. अर्थात आपल्या हाकेला ओ देऊन शिंदे साहेब हे वाशीपर्यंत आले, आपल्याला तो आदेश दिला, अध्यादेश जारी केला. त्याचप्रमाणे मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेतल्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती स्थापन केली आणि व्यापक प्रमाणामध्ये त्या काळामध्ये निजामकालीन असतील, शैक्षणिक, जुन्या महसुली अशा प्रकारच्या सगळ्या नोंदी या काढण्याचं काम माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी केलं आणि एवढं सगळी मदत मराठा आरक्षण न्यायालयात टिकावे म्हणून आवश्यक शासकीय माहिती, कायदेशीर पुरावे आणि आयोगाचा सविस्तर अहवाल शिंदे सरकारने त्यावेळेस सादर केला. आंदोलकाशी शांतता मार्गाने चर्चा करून मराठा आंदोलकांना आणि आपल्याला सगळ्यांना सोबत घेण्याचं काम माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी केलं आणि मराठा समाजाच्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या सरकारने राज्यव्यापी सर्वेक्षण केले, मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारला, त्याचबरोबर विशेष अधिवेशन बोलावले आणि मराठा समाजासाठी स्वतंत्र 10% आरक्षणाचा कायदा केला. कुणबी नोंदी शोधण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करून प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रियाही गतिमान केली. त्यामुळे दादा एकनाथराव शिंदे हे मनोज दादा जरांगे पाटील किंवा मराठा समाजाच्या विरोधात आहेत असा गैरसमज निर्माण करणे योग्य नाही आणि काही लोक स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी चुकीचा अथवा अपूर्ण माहिती आपल्याला जर देत असेल तर दादा कृपया शहानिशा करावी हीच नम्रतेची आणि कळकळीची विनंती. ती जी बैठक आहे ती बैठक तुम्ही घेतली नव्हती का? नाही, मी नाही घेतली, ती बैठक ठरलेली होती आधी. ती प्रश्न असा आहे की ती बैठक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली होती का किंवा त्या बैठकीला उपस्थित होते का आणि त्या बैठकीसाठी अगोदर सीट ठरलं होतं का याबद्दल जरा सविस्तर. कसं आहे, ती बैठक ऑलरेडी मागच्या एक 15 दिवसाखाली शिवछत्रपती कॉलेजला बैठक ऑलरेडी झालेली होती आणि ती बैठकांना दुसरी बैठक त्याच दिवशी 15 दिवसानंतर ठरलेली होती. पण त्यासाठी योगायोग असा होता की मी शिवसेनेमध्ये काम करतो, शिवसेनेचे एक कार्यकर्ता आहे, शिंदे साहेबांचा कार्यकर्ता आहे. योगायोग झाला की या शाळेमध्ये ती बैठक झाल्यामुळे ते नाव जोडलं गेलं. वास्तविकता जरांगे दादांनी माझा कान धरून मला विचारू शकले असते 1 महिन्यापूर्वी, मला 2 शिव्या त्यांनी दिल्या असत्या तरी चाललं असतं, पण शिंदे साहेबांचं नाव घेतल्यामुळं नावेलाजानं आपल्याला आता ही प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागते. मी त्या बैठकीला नव्हतो, परंतु एक 5-10 मिनिटांसाठी, कारण शेवटी जुने सहकारी आहे, मग सुरुवातीला फोन आल्याच्या नंतर 10 मिनिटांसाठी त्यांची व्यवस्था करून दिली, त्यांना चहा पाणी केला आणि मी निघून गेलो. ही पदाधिकारी होते का त्या बैठकीत? शिवसेनेचं कोणीच नव्हतं पदाधिकारी, शिवसेनेचे कोणीही पदाधिकारी नव्हते. सगळे जुने मराठा चळवळीतले, कोणी छावा, संभाजी ब्रिगेड, सेवा संघ, मराठा महासंघ असे लोक होते. विरोधातली बैठक जरांगे यांच्या विरोधात बैठक नव्हतीच ती, फक्त आता जरांगे यांच्या विरोधात ती बैठक नव्हती, तर ती बैठक याच्यासाठी होती की हा जो काही हैदराबाद गॅजेटियर जे काही आपण स्वीकारलेला आहे त्यानुसार कशा पद्धतीने आरक्षण मिळेल वगैरे याच्यावर चर्चा होती आणि याची कल्पना मला त्यांनी दिली, पण मी त्या बैठकीला पूर्णपणे शेवटपर्यंत हजर नव्हतो. मी 10 मिनिटं थांबलो आणि निघून गेलो. ओके.